हे नाव पाहू शकता तुम्ही। हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी रीना स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्त रीना। आणि आज आहे संडे, तर संडेच्या दिवशी आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जात असतो। तर आज आम्ही कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार, पण त्याच्या अगोदर मी सांगते तुम्हाला, मी आणि अद्विक असे रेडी झालेलो आहे। आणि अद्विकने 3/4 घातलेली आहे, कारण गरम होत आहे, तर त्याला पॅन्ट घालायला नाही आवडत, ते कंजेस्टेड होतं खूप, म्हणून त्याने 3/4 घातली आहे। तर आता आम्ही निघालो आहे बाहेर। माझे मिस्टर पण आहेत माझ्या बरोबर, विजू खाली गेले आहेत ते बाईक चालू करण्यासाठी। तर चला मी आता निघते आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि नंतर आपण बोलूयात। मस्ती करतोय अद्विक। इथे एक मंदिर आहे छोटंसं, आणि पावसाळा आला की किती हिरवगार दिसतं बघा। एवढं छान वाटतं ना बाहेर आल्यानंतर, आणि अशी थंड हवा सुटली आता इथे। हो, हे छोटंसं गार्डन आपलं। मस्त वाटतंय, हवा लागते खूप छान, थंड वाटतंय। नाहीतर घरामध्ये खूप गरम होतं, एसी असूनही नॅचरल हवा, ती नॅचरल हवाच असते। मंडईसाठी ना मला इथे यावं लागतं, आणि 5-10 मिनिटे वॉकिंग डिस्टन्स आहे। आणि हे बघा, इथे मग मला भाजी मिळते। अशा प्रकारे आहे आमचं भाजी मार्केट, तुम्ही पहा। आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करते थोडा। चला तर, हे समोर जे दिसत आहे ना तुम्हाला, ते स्कूल आहे, खूप छान स्कूल आहे। आणि हे नाव पाहू शकता तुम्ही। अद्विकची चिवचू चालू आहे समोरच्या साईडला आणि ह्या साईडला। हे पण हॉस्पिटलच आहे, जैन हॉस्पिटल। हे आहे फॅमिली केअर, आणि याच्यात अपोजिट साईडला तिथे एक होतं, हे पण ब्लू कलरची बिल्डिंग आहे, तिथे पण हॉस्पिटल आहे। आणि हे पहा, हे गार्डन आहे छोटंसं, आणि इथेच पाठीमागे आम्ही अगोदर राहायचं, अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं अगोदर, छोटीशी नर्सरी पण आहे इथे। आणि ना हे बघा, हा रस्ता तो आत गेलाय ना, इथून आतमध्ये अगोदर आम्ही राहत होतो। इथल्या ज्या मेयर आहेत गीता जैन मॅडम, त्यांचा हा बंगला आहे, खूप छान बंगला आहे। आणि याच्याच पाठीमागे ना आपण पाहू शकतो जैन टेम्पल आहे इथे। आर्यवीर्य हनुमान मंदिर असं नाव आहे या टेम्पलचं। चला, आज तुमचं पण दर्शन। आणि इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे।
पोहोचलो आहे आता आपण या लोकेशनला आणि प्रियदर्शनी जॉगर्स पार्क असं या लोकेशनचं नाव आहे। चल आधी इकडे इकडे आधी आधी आतमध्ये या साईडला। इथे आज ना फार गर्दी आहे, संडे आहे ना त्याच्यामुळे, आणि अद्विकला इथे यायला फार आवडतं, एक्सायटेड असतो फार। तर आज बघा तुम्ही एन्जॉय करेल आज तो खूप। फेरीचं तिकीट घ्यायचं होतं म्हणून आम्ही इथे तिकीट घ्यायला आलेलो। त्या तिकीटसाठी गर्दी नव्हती, लाईनही नव्हती, तर पटकन मिळून गेलं ते आम्हाला। अद्विकचा दात दुखतोय हो, अद्विकचा ना अजून एक दात हलतोय बघा। आणि ऑलरेडी खिडकी दाखव बघा, एक खिडकी तयार झालेली आहे आपली। तो वाला पण दुखतो म्हणजे अद्विकचे 2 दात अजून हलतायत, दोन ऑलरेडी पडलेले आहेत। ठीक आहे। आली आता फेरी आपली, आता निघत आहोत आपण पुढच्या प्रवासासाठी। तर आपला हा फेरीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि तुम्ही पण या फेरीच्या प्रवासात माझ्याबरोबर। मी तुम्हाला पण दाखवते। किती छान दिसत आहे ना हे। सूर्यास्त होत आहे, आता 7:15 वाजलेले आहेत। अतिशय सुंदर दिसत आहे हे दृश्य आणि ढग खूप आलेले आहेत, असं वाटत आहे केव्हाही पाऊस होईल। पाण्याची कंडिशन खूप खराब आहे, म्हणजे पाणी खूप खराब होतं इथे आणि या झाडांच्या साईडने ना कॅरी बॅगही खूप अडकलेल्या आहेत। खूप प्रदूषण आहे या पाण्यामध्ये, तर या प्रदूषणामुळे ना यात राहणाऱ्या माशांना नक्कीच त्रास होत असणार। तर पूजेचं निर्माल्य वगैरे आपण इथे आणून टाकतो ना, ते ठीक आहे, पण ह्या कॅरी बॅग वगैरे नको टाकायला असं वाटतं इथे।
बाकी निसर्ग तर आपल्या पोटात सगळ्याच गोष्टी सामावून घेतो आणि नेहमीच आपल्याला चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपणही थोड्याफार चांगल्या गोष्टी निसर्गाला देऊयात. ठीक आहे. तर फेरी झालेली आहे आपली आणि आम्ही बाहेर आलो ना तर इथे छोट्या छोट्या अशा गोष्टी होत्या लहान मुलांसाठी. समोरच गार्डन पण आहे एक मोठं. खूप सारे खेळण्यासाठी गोष्टी आहेत तिथे मुलांना. इथे असा पाळणा होता, फुगेवाले फुगे विकत होते, आईस्क्रीम वगैरे सगळं होतं इथे आणि अद्विक आईस्क्रीम एन्जॉय करत होता. आणि पाठीमागे ना इथे हे क्यूटचं पेट होतं, पपी होतं आणि अद्विकला ते हात लावायचं होतं त्याला म्हणून आम्ही गेलो तिथे. आणि मग मी थोडंसं म्हटलं इथे क्लिक करूयात. खूप छान दिसत होती. सो क्यूट. मग थोडंसं मी इथे हिला कॅप्चर केलं आणि नंतर पाणीपुरी खायला गेलो. पाणीपुरी खाऊन मग परतीचा प्रवास सुरू झाला आणि पुन्हा आपण मग आपल्या घरी जायला निघालो. ठीक आहे, असा होता आजचा आपला दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.